नमस्कार, साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। अनोळखी ईमेलवरून हे विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी आहे। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सैकू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा या मेलमध्ये दावा करण्यात आलाय। धमकी येताच यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढची बातमी पाहूयात। भारताने पाकिस्तानच्या 600 पेक्षा अधिक ड्रोन उडवून दिलेत। भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला चांगलाच अनुभव आलाय। पाकिस्तानकडून सातत्याने होणारा ड्रोनचा मारा भारताने परतवून लावलाय। भारताच्या मिलिटरी ठिकाणांवर आणि नागरी क्षेत्रांवर ड्रोनद्वारे हल्ल्यांची योजना राबवली गेली। या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतीय सैन्याने जोरदार प्रतिकार केलाय आणि एकाच वेळी 600 पेक्षा अधिक ड्रोनला उडवून दिलंय। भारताचे ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी केलं गेलं याची कबुली आता स्वतः पाकिस्तानातून आली आहे। पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून करण्यात आले होते। मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारताने कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे। 2:30 बजे सिपहसालार जनरल सईद आसिफ मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। आता एक मोठी बातमी आयसिसच्या दहशतवाद्यांबाबतची आहे। एआयने आयसिस मॉड्यूल प्रकरणी फरार अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्ला लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केली आहे। मुंबई एअरपोर्ट वरून त्यांना अटक करण्यात आली आहे। 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात आयडी बनवून त्याची चाचणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल होताच त्यांना ताब्यात घेतलंय। या दोघांवर प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। पुढची बातमी पाहूयात। ऑपरेशन सिंदूरच्या यशात एआयने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे। युद्धभूमीवर एआयचा वापर करत भारताने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलंय। 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारताने एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखलंय। एआयच्या मदतीने पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले करण्यात आलेत। तर भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध आपणच थांबवलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। दोन्ही देशात अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आल्याचं ते म्हणाले। एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय। And we don't do much trading with them, and yet I have a good relationship with. I have a good relationship with a lot of people that you wouldn't believe. But I stopped that war. That was going to be a nuclear war, I think, or close, very close. You were right there. Yeah. And now everyone's happy. In fact, I told my people, call them up. Let's start trading immediately because I'm a man of my word. पुढची बातमी पाहूयात। ध्रुव राठी याच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर पाकिस्तानात आता संताप व्यक्त केला जात आहे। बॉयकॉट ध्रुव राठी आणि YouTube बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली आहे। ध्रुव राठीने त्याच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्ह नसलेला म्हटल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड संताप पसरलाय। राठी पाकिस्तानवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचंही पाकिस्तानी नागरिकांचं म्हणणं आहे। पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटीकडे राठीचं चॅनल बंद करण्याची मागणी करण्यात येते। ध्रुव राठी हा प्रसिद्ध यूट्यूबर आहे। पाकिस्तान दहशतवादी देश
असं तो म्हणालेला आहे आपल्या व्हिडिओमधून। आणि त्यानंतर आता बॉयकॉट ध्रुव राठी अशी मागणी आता पाकिस्तानकडून होतीये। यूट्यूबर ध्रुव राठी विरोधात पाकिस्तानात संताप व्यक्त केला जातोय। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। 18 मे पर्यंतच भारत पाक युद्ध हे होणारे आणि भडकणारे हे आम्ही नव्हे तर थेट पाकिस्तानच्या उपपंतप्रधान म्हणतात। पुन्हा युद्ध का भडकणारे, नेमक्या तडजोडी का फिसकटल्यात, त्याच्यावरचाच हा खास रिपोर्ट। भारत पाकिस्तान युद्धबंदी ही 18 मे पर्यंतच। पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा। पाकमध्ये नव्या युद्धबंदीबाबत संभ्रम। जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है। तो ऑब्वियसली अब वो चीज़ें अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग। हे आहेत पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार। भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत केला। जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है। तो ऑब्वियसली अब वो चीज़ें अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग। अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पोलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस। हल तो सारा मसाइल वहाँ होंगे। इशाक दार यांनी हा दावा नेमका कशाच्या आधारावर केलाय असा प्रश्न निर्माण होतोय। एकीकडे दार हे पुन्हा एकदा लष्करी संघर्ष होणार असल्याचं म्हणतायत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मात्र भारतापुढे गुडघे टेकण्याची तयारी सुरू केली। भारतानं पाकची सिंधू जलकरार स्थगिती करून पुरतीच कोंडी केली। त्यात आता फक्त पीओकेवर चर्चा होईल असा पंतप्रधान मोदींचा इशारा शरीफांना सतावू लागला। त्यामुळे त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। पहलगाम हल्ल्याबाबत पाकला चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आले। पाकिस्तान पारदर्शकपणे चौकशीला सामोरं जायला तयार होता। सिंधू जलकरार आणि पीओके बाबत चर्चा करण्यास तयार आहे। संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास तयार आहे। पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदीबाबत संभ्रम आहे, कारण पंतप्रधान शांतता प्रस्ताव ठेवतायत तर उपपंतप्रधान मात्र युद्धाच्या पोकळ वल्गना करतायत। त्यामुळे या संभ्रमाला भारतानं शाब्दिक उत्तर दिलं नसलं तरी अचूक रणनीती आखून प्रत्यक्ष रणभूमीवर आणि राजकीय चुणूक दाखवत अप्रत्यक्षपणे संयुक्त राष्ट्रापुढे उत्तर देईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। त्यामुळे युद्धबंदीबद्दल नेमकं काय हा प्रश्न आता सगळीकडेच उपस्थित होतोय। पुढची बातमी पाहूयात। आता बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। असं का होतंय? कारण परळीत टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, तर इतर 3 ते 4 जणांचा शोध सुरू आहे। तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुषपणे लाठ्या, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती। मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे आणि रोहित मुंडे, आदित्य गीतेचा समावेश आहे। यात आता दुसरा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। मारहाण केल्यानंतर या तरुणाला माफी मागायला लावत असतानाचा हा व्हिडिओ आहे। तर नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। परळीच्या जलालपूर मधल्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली। 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं आधी अपहरण केलं। टोळक्याकडून तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। मारहाण झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय आणि 7 जण अटकेत आहेत। यावर पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलंय पाहूयात। जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता, लिंबोटी गावाकडे जात होता, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला, तो
काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले. त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. 10 आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि 10 अनोळखी सांगितलेले आहेत. 10 आरोपीपैकी 7 आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या 7 पैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे भारताने जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंधूर केलंय तसंच बीडमध्येही केलं पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती, 18 वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे. आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे. छगन भुजबळांना 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्यात. नाशिक पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आहे. राहुल भुसारे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्यानं त्र्यंबकेश्वर मधील फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार असून त्या दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे. सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1 कोटी 60 लाख मागितले, पण कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं. मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती. आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करूद्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. नेमकं काय घडलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उच्च शिक्षित तरुण राहुल भुसारेनं खंडणी मागितली. आयटीचा अधिकारी असल्याचं त्यानं भासवलं. फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार असल्याचं त्यांनी भुजबळांना सांगितलं. छाप्यादरम्यान मदतीची राहुल भुसारेंची बतावणी. खंडणी रोखाला नाशिक पोलिसांकडून सापळा रचत बेड्या ठोकण्यात आल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 15 ऑगस्टला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. याआधी जूनमध्ये एअरपोर्टची सुरुवात होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र भारत पाकिस्तान संघर्षाचा या कामाला फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. उद्घाटनासाठी आता आणखी 1.5 महिना उद्घाटन लांबणीवर पडू शकतं. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते. पुढची बातमी पाहूयात. बातमी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण सोन्याने जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल 10% घट झाली आहे. सोनं हे विक्रमी उच्चांकांवरून 92,000 रुपयांवर आलंय. जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले. ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या 2 कारणांमुळे सोन्याच्या किमतीत ही घसरण झाल्याचं बोललं जात आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत. तर सोन्याचे दर हे घसरण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील घटली. अमेरिका चीन मधील टॅरिफ वॉर निवळला. शेअर बाजारात तेजी आल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक देखील कमी झाली. पुढची बातमी पाहूयात. इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई करत हातोडा चालवण्यात आलाय. 29 बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तात पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत. कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घरमालकांची, तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि NGTचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला. पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला. आता मान्सून संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. आज राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसाच्या हजेरीमुळे तापमानात चढ उतार सुरू आहेत. नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचलंय. निफाड तालुक्यातल्या भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाणी साचल्यामुळे शेत अक्षरशः तळी बनली आहेत. ही दृश्य ड्रोनमध्ये टिपली गेली आहेत. पंडित मुदगुल यांनी ही टिपलेली दृश्य आहेत. नाशिकच्या निफाड आणि चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. पाऊस इतका मोठ्या प्रमाणावर होता की प्लास्टिक पेपरने झाकून ठेवलेला शेतातला कांदा देखील भिजलाय. त्याचसोबत द्राक्ष बागांना पावसाचा फटका बसला असून पाण्याने जमीन खरडून गेली आहे. तर द्राक्ष बागेचे अँगल्स देखील उखडलेत. सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. जेजुरी परिसरात आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यावेळी जेजुरी गड पायरी मार्गाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं. आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे. ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊतांनी केलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावर ईडीचे छापे पडले. त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री शहांना फोन लावल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांनी हवं तर थेट आपल्याला अटक करा, मात्र निकटवर्तीयांना, कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केल्याचा दावा करण्यात आलाय. मी अमित शहांना फोन केला रात्री 11 वाजता. गृहमंत्री आहेत, माझ्या जवळ अनेक लोक बसले होते. म्हणजे नका त्यांना फोन, म्हणजे का नाही फोन करायचा. त्यांना सांगतोय चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे. आप एक जिम्मेदार मंत्री हो, नेता हो. ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है. आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए. अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए, मुझे गिरफ्तार कर दीजिए, मुझे कोई, लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए. आणि मी फोन ठेवून दिला. संजय राऊतांनी पुस्तकात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मला गृहमंत्र्यांसोबत बोलायचंय, मी संजय राऊत बोलतोय. गृहमंत्री कार्यालयातले कर्मचारी म्हणतात, गृहमंत्री जी बात करना चाहते हैं. अमित शाह म्हणतात, संजय जी बोलिये. त्यावर राऊत म्हणतात, अमित भाई आपलं राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता. मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे. ईडीला सांगा मला अटक करा. माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय, त्यांना काय, त्यानं साध्य काय होणार आहे. राऊत पुढे म्हणतात, आज कारण नसताना माझ्या मुंबईतील मित्रांच्या घरावर धाडी घातल्या. त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले.
त्यावर अमित शहा म्हणतात, संजय भाई मुझे कुछ भी जानकारी नहीं है, मैं देखता हूं. त्यावर राऊत म्हणतात, सर आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे. अमित शहांनी फोन ठेवल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलारांचा फोन आला. त्यावर शेलार म्हणतात, संजयजी काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन आला होता, समजून घ्या म्हणाले. त्यावर राऊत म्हणतात, आशिष गृहमंत्र्यांना सगळा विषय माहित आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस. माझं म्हणणं सरळ, मला अटक करा आणि सुडाचा कंडू शमवा, इतरांना कशाला छळताय. पुढची बातमी पाहूयात. काश्मीर हे काल पण आपलं होतं, आज पण आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील, असं उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत म्हटलंय. एक वेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलं राहील, असं वक्तव्य पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी केलंय. तसंच आपला वैचारिक विरोध असेल, पण देशावर काही संकट आलंच तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्या सोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही, पण सरकारच्या विरोधात असल्याचं देखील ठाकरेंनी या बैठकीत म्हटलंय. पुढची बातमी पाहूयात. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय. पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी काकांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचं बिल कसं पास केलं त्याचा किस्सा सांगितलाय. हे पहिलं बिल पास केलं ते मला वाटतं आम्ही लोक 92 साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो. साहेब वर्षा बंगल्यावर निघून गेलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं, माझी ती पहिली टर्म होती, की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपवायचं नाही. 11, 11:30ला फोन केला वर्षावर आणि सांगितलं, साहेब आज काही होत नाही, अजून बऱ्याच जणांना आपली मतं मांडायची आणि मग बिल अध्यक्ष महोदय याला टाकतील, मंजुरीला टाकतील. साहेब म्हणले दिवस उजाडला तरी चालेल, आज मला महाराष्ट्राचं महिलांचं बिल मंजूर करून पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं आम्ही 3:30 पर्यंत थांबलो, ते बिल मंजूर केलं आणि मग घरी त्या बाबतीमध्ये गेलो. आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी एक मोठं विधान केलेलं आहे. हे काय विधान आहे तर त्या संदर्भातली ही बातमी आहे. ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गटही एकत्र येण्याबद्दल चर्चा रंगली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावंच लागेल, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. रामदास आठवले नेमकं काय म्हणालेत पाहूयात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र येत असतील, नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं समजतंय. तर कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत पाहूयात.
एकूण 29 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत, तर मुदत संपलेल्या महापालिका या 29च आहेत. एकूण 243 नगर परिषदा आणि 228 या मुदत संपलेल्या नगर परिषदा आहेत. एकूण 142 या नगर पंचायती आहेत, तर 29 मुदत संपलेल्या नगर पंचायती आहेत. एकूण 34 जिल्हा परिषदा तर 26 मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा आहेत. एकूण 351 पंचायत समिती तर 289 मुदत संपलेल्या पंचायत समिती आहेत. पुढची बातमी पाहूयात. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे शिंदे गटाने संकेत दिलेले आहेत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य आहे. स्वबळावरची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत असं ते म्हणाले. नरेश म्हस्के यांनी एकंदरीत भाजपला हा इशाराच दिलाय असं म्हणावं लागेल. कमी समजत असेल खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, बरोबर आलात तर तुमच्या बरोबर, तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे. ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे. आमच्या तर सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहे. पुढची बातमी पाहूयात. अनेकांना बरेच व्यसनं असतात, तसं राजकारण म्हणजे देखील एक आवड आणि व्यसन असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध व्यसनांची नक्कल केली आहे. इंदापुरात छत्रपती सहकारी कसं असतं, काहीकांना आवड असते, व्यसन असतं. कुणाला दारूचं असतं, कुणाला कुणाचा गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कशाचं काय अलीकडे काय काय असतं ते हुक्का, नक्की हुक्का, काही ना हुक्क्याचं असतं. असं बरंच काय काय निघालं. ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता. तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करताय तर जरा थांबा. ही बातमी जरा नीट लक्ष देऊन ऐका. ही बातमी काळजीपूर्वक पहा, कारण हेअर ट्रान्सप्लांट 2 इंजिनियर्सचा मृत्यू यामुळे झालाय. मयंक कटियार आणि विनीत दुबे अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी आरोपी डॉक्टर अनुष्का तिवारींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तिच्या अटकेसाठी पथकं पाठवली आहेत. डॉक्टर अनुष्का तिवारीनं कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा दावा केला होता. इतर क्लिनिक प्रमाणे ती लाखो रुपये न घेता 40 ते 50 हजारात ट्रान्सप्लांट करत होती. मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. ही घटना कानपूरमध्ये घडली आहे. इसमें ये रावतपुर थाना क्षेत्र की एक घटना है, जिसमें एक महिला के द्वारा यह शिकायत की गई कि उनके पति की हेयर ट्रांसप्लांट के दौरान उपचार के दौरान उनकी मृत्यु हो गई. इसमें प्रारंभिक जांच की गई थी, जिसमें कुछ ऐसे तथ्य मिले जिस पे ये जरूरी लगा कि उस पर विवेचना की जाए. इसके क्रम में एक अभियोग दिनांक 9 को रावतपुर पे डॉक्टर के खिलाफ पंजीकृत किया गया है, जिसमें विवेचना की जा रही है और जो भी साइंटिफिक एविडेंस हैं और अन्य जो साक्ष्य हैं उसको कलेक्ट किया जा रहा है. हे नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हेअर ट्रान्सप्लांटमुळे मयंक कटियार आणि विनीत दुबेनं आपला जीव गमावलाय. डॉक्टर अनुष्का तिवारी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 40 ते 50 हजार घेऊन ट्रान्सप्लांट करण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. हेअर ट्रान्सप्लांट दरम्यान काळजी न घेतल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झालाय.